फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती नॉनव्हेजची रेसिपी नव्हती आणि आज मी काळं मटण रस्सा बनवणार होते. मी बरेचदा ऐकलं होतं पण कधी बनवला नव्हता. आज बनवणार होते तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर पण करूया. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. काळं मटण बनवण्यासाठी मी 400 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याच्यासाठी मी एक हिरवं वाटण बनवते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 मूठ कोथिंबीर घेतली, थोडेसे आल्याचे तुकडे घेतले आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आणि मी याच्यात ओलं खोबरं घालतीये. याच्यात ॲक्च्युअल मेन रेसिपीमध्ये याच्यात ओलं खोबरं नाहीये, पण मी घालतीये कारण याच्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो. जिरी घालतीये मी थोडीशी, मीठ घालायचं याच्यामध्ये आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. हे काळं मटण नगर भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपलं छान बारीक वाटण तयार आहे. आता आपण मटण मॅरिनेट करून घेऊया. आता बनवलेलं वाटण घालायचं याच्यामध्ये आणि हळद पावडर घालायची अर्धा चमचा. आणि मीठ घालायचं इथे. मगाशी मी वाटणापुरतंच मीठ घातलं होतं. आता मटणासाठी लागणारं सगळं मीठ मी घालतीये आणि हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि हे आपल्याला अर्धा ते 1 तास तरी मुरवत ठेवायचंय. कमीत कमी अर्धा तास तरी मुरवत ठेवायचं. आता आपल्या भाजीचं मेन वाटण बनवून घेणार आहोत आपण. काळा मसाला. याच्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं 1 छोटी वाटी आणि एका कांद्याला मी कट करून घेतलंय, साल काढून घेतले आणि मागचा पुढचा भाग काढून घेतलाय आणि त्याला बस कट दिलेले, पूर्ण चिरलेला नाहीये. आणि जाळी ठेवली गॅसवरती आणि त्याच्यावरती मी भाजून घेतली. खोबरं पटकन भाजून होतं, कांद्याला थोडासा वेळ लागतो भाजायला. कांदा पण आपला छान भाजलेला आहे. कांदा आणि खोबरं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया आणि मटण मुरवत ठेवले, त्याला अर्धा तास झालाय. आता आपण मटणची फोडणी करूया. मी गॅसवरती एक कुकर ठेवलाय. कुकर गरम झाला की याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा घालतेय मी आणि तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. ही भाजी जरी मी कुकरमध्ये शिजवत असली तरीही मी पातेल्यात शिजवतो त्याप्रमाणे करते. त्याच्यामुळे याची चव खूप छान येते आणि पटकन शिजते त्यातून. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. कांदा छान गुलाबी झालाय आपला. आता याच्यात आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालायचंय आणि ते छान परतून घ्यायचंय. याच्यामध्ये मी गोडा मसाला वापरतेय, म्हणजे आपल्या आळणी रश्श्याला पण खूप छान चव येईल. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. तेलावरती छान परतून घ्यायचंय आपलं मटण. एखाद 2 मिनिटं तेलावरती छान मटण परतून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आणि वाफ येऊ द्यायची. वाफेमुळे मटणाला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये आपल्याला मटण जितकं छान आपण शिजवून घेऊ या पाण्यातच, तितकं त्याला चव छान येते. हेच आपण पातेल्यात करताना करतो, तीच पद्धत मी इथे कुकरमध्ये करताना पण वापरते. आपल्या मटणला छान पाणी सुटलंय.
आता ते मिक्स करून घेतले आणि परत एकदा झाकण ठेवून ते पाणी आटेपर्यंत आपण वाफवून घेऊयात मटण. आपल्या मटणाला सुटलेलं पाणी आटलंय, त्याच्यामध्ये शिजलंय मटण. आता याच्यामध्ये आपण बाहेरचं म्हणजे गरम केलेलं पाणी घालूयात. पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे. इथे गरमच पाणी वापरायचे. मिक्स करून घ्यायचे. पाणी तुम्हाला जितकं आळणी रस्सा हवा असेल तितकं तुम्ही वापरू शकता. आता कुकरचं झाकण लावायचंय आणि मीडियम हीट वरती एक 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपलं कांदा खोबरं थंड झालेलं आहे. आपण ते काळं वाटण पण तयार करून घेऊयात. मी कांदा आणि खोबरं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. त्याच्यामध्ये 1 मूठ कोथिंबीर घातलीये, 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालतीये. आणि हे आता मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे. लागलं तर थोडंसं पाणी पण घालायचं. तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण आपलं मटण शिजलंय का ते बघूया. 5 ते 6 शिट्ट्या करून मी कुकर थोडासा थंड होऊ दिला. आपोआपच त्याचं झाकण पडलं पाहिजे, सगळी वाफ निघून गेली पाहिजे आणि मग आपण मटण कुकर उघडून मटण शिजलंय का ते चेक करायचं. एक पीस घ्यायचा आहे आणि तो हाताने तुटत असेल तर मटण शिजलंय. आपलं मटण छान शिजलंय. आता आपण हे फोडणी घालूयात. मी एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालतेय. तेल छान गरम झालं की आपण जे काळं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचे. काळं वाटण करताना सगळं जे काही काळं झालं होतं ते पण मी वाटणात घेतले, तरच आपल्या भाजीला रंग काळा येतो. पण काळा रंग पूर्ण येण्यासाठी आणि आपण जे काळं करतो खोबरं आणि कांदा, त्याच्यामुळे थोडीशी या भाजीला कडवट चव येते. जर तुम्हाला ती आवडत असेल तर खूपच छान आहे ही भाजी तुमच्यासाठी. हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं 1 मिनिटभर आणि मग याच्यात 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे काळं तिखट घालते मी. तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल स्पेशल तुमचा मटण मसाला किंवा संडे मसाला तो घालू शकता किंवा तुम्ही विकतचा मटण मसाला घातला तरी चालेल. मसाला घालून पण हे छान परतून घ्यायचे आपल्याला. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालतीये आणि ते पण मिसळून याच्यामध्ये घालतीये म्हणजे आपले मसाले करपणार नाही. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढायची म्हणजे आपल्या मसाल्याला छान तेल सुटेल. तेल सुटेपर्यंत हे मसाले वाफवून घ्यायचे आपल्याला, तरच आपल्या भाजीला छान चव येईल. आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. आता याच्यात आपण तयार करून घेतलेलं मटण जे उकडून घेतलं होतं आपण ते घालायचंय. जर तुम्हाला आळणी रस्सा काढून ठेवायचा असेल तर तो पण तुम्ही काढून ठेवू शकता आणि जितकं मसाल्याचं करायचंय तितकं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी सगळं मटण घालून घेतलंय आणि ते मिक्स करून घ्यायचंय. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी गरम पाणी वापरायचंय. मी कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी घालतीये आणि ते पण याच्यात घालतीये म्हणजे आपला मसाला बिलकुल वाया जाणार नाही. तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे भाजीची. तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवू शकता, घट्ट पातळ. आता हे आपण मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं बारीक उकळी आणून घ्यायचे. मी याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये आणि मंद गॅसवरती हे उकळवत ठेवतीये. तुम्ही बघू शकताय आपल्या रश्श्याला किती छान रंग आलाय, तर्री आलीये. खूप छान होतं हे काळ्या रश्श्याचं मटण. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.